अकोल्यात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय बालकाचा मृतदेह आज अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील एका नाल्यात आढळून आला आहे। सर्वज्ञ निंबाळकर असे या बालकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्वज्ञ हा 19 मार्च रोजी घराबाहेर पडला होता। त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। अखेर MIDC पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। सर्वज्ञला पोहण्याची आवड असल्यामुळे बचाव पथकाच्या मदतीने परिसरातील विहिरीतही त्याचा शोध घेण्यात आला होता, मात्र तेथेही तो आढळून आला नव्हता। दरम्यान आज सकाळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही नागरिकांना नाल्यातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले। त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका लहान मुलाचा मृतदेह दिसून आला। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी हा घात आहे की अपघात याचा पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत। याविषयी आपल्याला काय वाटते? आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, अकोला।